भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल आभार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्हा निवडणुकीत भाजपचा शानदार विजय झाल्याबद्दल भाष्य केलं आहे. कालच्या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. विकासाच्या नावावर मतं मागा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. नागपूर महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं तयारी सुरू केली असून निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. विकासाच्या नावावर मतं मागा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सल्ला. आजचा भाजप हा ओरिजिनल राहिलेला नाही. खासदार सुप्रिया सुळे यांची टीका. खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली आहे. आजचा भाजप हा ओरिजिनल राहिलेला नाही, तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्या इनकमिंग नेत्यांचा पक्ष बनला आहे. काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची टीका. एकदा पराभव झाला मान्य करायला पाहिजे. संजय शिरसाट यांची टीका. संजय शिरसाट यांनी ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नेहमी ईव्हीएम पैसे यावर बोलतात. एकदा पराभव झाला मान्य करायला पाहिजे. संजय शिरसाट यांची टीका. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं. उदय सामंत यांचं वक्तव्य. उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी इच्छा उदय सामंत यांनी व्यक्त केली. तसेच याबाबत निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा. उदय सामंत यांची मागणी.